नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका. तर नमस्कार मंडळी, तर कंबळी मालिकेचा असा होणार शेवटचा भाग. तर कंबळी समोर येणार आता सगळ्यात मोठं सत्य तिच्या वडिलांचं म्हणजेच राजांचं. तर दुसरीकडे मात्र आता गौरी जिवंत आहे हे सत्य देखील आता सगळ्या जगाला समजणार. आणि मित्रांनो, कंबळी आणि ऋषीचं पण लग्न होणार. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया. त्यासाठी फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट पहा. तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, आपल्या कंबळीने सगळ्या जगापासून एक सत्य लपवलेलं असतं, ते म्हणजे तिच्या आईचं. तर ते सत्य आता पुढे लवकरच उघडकीस येणार आहे. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे मित्रांनो, कंबळी आणि ऋषीने आजपर्यंत कंबळीच्या वडिलांना शोधण्याचा एवढा प्रयत्न केला, तर ते देखील आता सत्य बाहेर येणार आहे. तर दुसरीकडे मात्र ह्या कामिनीचा पर्दाफाश पण जगासमोर होणार आहे आणि ह्या कामिनीला देखील आता जन्मठेपेची शिक्षा होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो, कंबळी आणि ऋषीचं लग्न. तर मित्रांनो, आता कंबळी आणि ऋषीच्या लग्नाला सतीश पण परवानगी देणार आहे, पण आता नयनतारा मात्र ह्या गोष्टीचा स्वीकार कधीच करू शकणार नाही. तर चला एक एक पॉईंट नीट जाणून घेऊया. तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कंबळीला तिच्या वडिलांना शोधायचं असतं. पण मित्रांनो, आता कंबळी तिच्या वडिलांना शोधायला जरी जात असेल तरी मात्र कंबळीसमोर खूप सारे अडथळे येत असतात. कारण की मित्रांनो, कंबळीला माहीत असतं की आता एकीकडे आईची मेमरी गेली, म्हणजेच आईला काय आठवत नाही, पण तिला जेवढं आठवतं त्याच गोष्टीवरून कंबळी बिचारी शोध पण घेत असते. आणि आता त्या RTO ऑफिसमधून त्या गाडीची जी डिटेल्स भेटलेली असते त्यामधून खूप साऱ्या गोष्टी अशा उघडकीस येतात. त्याच्यामुळे मात्र कंबळी आणि ऋषीला अजूनच जास्त मदत होती की कंबळीच्या वडिलांच्या अगदी जवळ पोचायला. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजेच तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, की एकीकडे मात्र आता अन्नपूर्णा आजी आपल्या कंबळीला सारखं आजोबांना भेटायला बोलवत असते. त्या एका गोष्टीमुळे मात्र कामिनी घाबरून गेलेली असते. तिला असं वाटत असतं की काही जरी झालं तरी ह्या कंबळीसमोर खरं सत्य आलं नाही पाहिजे. जर ह्या कंबळीसमोर खरं सत्य जर आलं तर माझं काहीच खरं नाही, कारण की ही कंबळी मला जिवंत सोडू शकणार नाही. आणि पुढे मित्रांनो, सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे कंबळीसमोर तेच सत्य येतं जे सत्य यायला हवं होतं. कारण की तिला तिच्या वडिलांची माहिती कळते. एवढ्या दिवस कंबळीने आजपर्यंत तुम्हाला माहितीच आहे की किती दिवस तिच्या वडिलांच्या बाबत तिच्या आईला कधी विचारलं नव्हतं. पण मात्र फायनली तिला ज्यावेळेस त्या गाडीची माहिती कळते त्याच्यानंतर कंबळी आणि ऋषी अजून गोष्टीचा शोध घेतात आणि त्यानंतर ते फायनली पोचतात आता अन्नपूर्णा आजींच्या घरापाशी येऊन. आणि मित्रांनो, मग कहाणीत तिथूनच मोठा सगळ्यात ट्विस्ट येतो. कारण की तुम्हाला माहित असेल की आजपर्यंत कंबळीला स्वप्नात पण कधी वाटलं नसेल की राजन काका तिचे वडील असतील म्हणून. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे मित्रांनो, राजनने पण खूप सारे प्रयत्न केले होते कंबळीला आणि तिच्या आईला शोधायचे. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपली अन्नपूर्णा आजी गेले कित्येक वर्ष आपली मोठी नात सापडावी म्हणजेच आता कंबळीच सापडावी म्हणून तिने किती सारे उपास तापास केले होते. आणि राजन आणि अन्नपूर्णा आजी जरी यशस्वी नसतील झाले कंबळी आणि गौरीपर्यंत पोहोचायला, तरी पण मात्र त्यांनी पण खूप सारे प्रयत्न केले होते. आणि अखेर मित्रांनो, आता ह्या गोष्टीचा अंत होणार आहे. कारण की बाप लेकीची भेट आता लवकरच पुढे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पण 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 ही भेट एवढी साधीसुधी नसणार आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की ह्या भेटीमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडणार आहेत की त्यामध्ये कामिनी इन्व्हॉल्व्ह होणार आहे. म्हणजेच कामिनीला सगळ्यात पहिली एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे काही जरी झालं तरी मात्र त्या कंबळीचा खेळ संपवायचा असतो. आणि पुढे आता सगळ्यात मोठा कहाणी ट्विस्ट पण येतो की आता कामिनीला पण हे सत्य समजतं की गौरी जिवंत आहे ते. मग आता कामिनीचं टेन्शन अजूनच जास्त वाढतं की कामिनीला समजत नसतं की त्या गौरीला मी मारू तरी कशी, कारण की ती प्रत्येक संकटातून वाचायलाच लागलेली आहे. पण यावेळेस मला आता गाफील राहून चालणार नाही. मला आता चक्क माझ्या स्वतःच्या हाताने तिला मारेल ना, तेव्हाच मी माझी स्वप्नातली झोप पूर्ण करेल असं होईल मला. कारण की तुम्हाला माहितीच आहे की कामिनीला अजूनही भीती वाटत असते आपल्या गौरीची आणि गौरीला अजूनही भीती वाटत असते कामिनीची. पण गौरीच्या डोक्यात वेडसरपणा लागलेला असतो तिला, म्हणजे मेमरी लॉस झालेली असते. त्याच्यामुळे मात्र ती आता काही जरी झालं तरी मात्र ती त्या कामिनीला सोडणार नाही. कारण की ज्या क्षणाला कामिनी दिसेल त्या क्षणाला मात्र आपली गौरी तिला मारायला धावत पळत जाताना तुम्ही पाहाल. पण ती घाबरते पण खूप. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठा ट्विस्ट, एकीकडे मात्र ऋषी तुम्हाला माहितीच आहे की त्याच्या घरी कधी जात नसतो, पण आता ऋषीला त्या घरी जावं लागतं. कारण की त्याच्या वडिलांसाठी आणि नयनताराबेन देखील आता ऋषीला माफ करते आणि त्या घरामध्ये घ्यायचा निर्णय घेते. पण मात्र ऋषीच्या डोक्यात अजूनही एकच विचार असतो की आई जोपर्यंत कंबळीला माफ करत नाही ना, तोपर्यंत मात्र मी त्या घरामध्ये पाऊल ठेवणं पण मला चुकीचं वाटतंय. पण आता वडिलांसाठी ऋषीला त्या घरात जावं लागत असतं आणि ऋषी पुढं त्या घरामध्ये जाताना पण तुम्ही पाहाल. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपली नयनतारा ऋषीला माफ पण करते. भलेही नयनतारा किती चिडली, काही जरी झाले तरी ऋषी तिचा मुलगा आहे. पण 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 नयनताराच्या डोक्यात एक डाऊट अजूनही असतो, तो म्हणजे फक्त आणि फक्त ऋषी म्हणेल त्या मुलीसोबत ती लग्न लावून द्यायला तयार असते, फक्त आणि फक्त ती कंबळी सोडून. कारण की तिचा एकच डोक्यात राग असतो की कंबळीसोबत मात्र कधी देखील मी
ऋषीचं लग्न होऊ देणार नाही आणि कमळी आणि ऋषीचं लग्न मला कधी मान्य पण नसणार आहे. त्याच्यामुळे मात्र आता नयनताराच्या डोक्यात एक विचार असतो की काही जरी झालं तरी आपण आता कामिनीला विचारूया आणि अनिका आणि ऋषीची एंगेजमेंट करून टाकूया आणि त्या दोघांचा लग्नाचा बार ओढून टाकूया. कारण तुम्हाला माहिती आहे की आधी हीच नयनतारा त्या सगळ्या गोष्टींना विरोध करत होती, पण आता तिला त्या गोष्टी का ॲक्सेप्ट करावं लागतात, कारण की तिला असं वाटत असतं की कमळीपेक्षा तर अनिका बरी आहे, त्याच्यामुळे काहीच हरकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं करावंच लागेल. आणि मित्रांनो मग काय, आता कहाणीत येतो सगळ्यात मोठा भयंकर ट्विस्ट. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजपर्यंत अनिकाने तर कितीतरी वर्ष ऋषीसोबत लग्न करायची स्वप्न पाहिली होती, पण काही जरी झालं तरी मात्र तुम्हाला माहितीच आहे की अनिकाला देखील माहीत असतं की ऋषीला मिळवायचं असेल तर मला त्या गावच्या कमळीचा खेळ संपवावा लागेल. त्याच्यामुळे पुढे आता अनिका आपल्या कमळीचा खेळ संपवायच्या विचारामध्ये असते, कारण की तिला माहीत असतं जर कमळीला जर आपण बाजूला काढलं तर ऋषी मला भेटेलच. आणि पुढे आता तुम्ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋषी त्याच्या आईला सांगतो की मी लग्न करेल तर फक्त कमळीसोबतच, नाही तर मला दुसरं कोणासोबत लग्न करायचं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीला नयनताराचा विरोध असतो. तर पुढे मात्र आता सतीश म्हणजेच ऋषीचे वडील, आता ऋषीचे वडील म्हणतात की मला काही हरकत नाही ऋषी, तू जर कमळीसोबत लग्न केलं तर, कारण की अशी गुणी मुलगी आपल्याला शोधून पण सापडणार नाहीये आणि अनिकापेक्षा तर 1000 पटीने भारी आहे. त्याच्यामुळे आता मित्रांनो एकीकडे नयनतारा विरोधात असते तर दुसरीकडे मात्र सतीश सपोर्टमध्ये असतो. पण मित्रांनो तुम्हाला बोललो होतो ना की बाप लेकीची भेट आता अखेर होणारच आहे. आणि मित्रांनो इथेच कहाणीत खूप मोठा ट्विस्ट येतो, कारण की एकीकडे मात्र आता कमळी ऋषीच्या लग्नावरून आता वादविवाद चालू असतात, तर दुसरीकडे मात्र कमळी आणि ऋषी दोघेजण देखील मात्र कमळीच्या वडिलांच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात, म्हणजेच राजन काकांपाशी. आणि ज्यावेळेस मात्र खरं सत्य बाहेर येतं त्यावेळेस मात्र आता राजन कमळी मिठी मारून रडायला लागतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा आजींना हे सत्य समजतं की आजपर्यंत गेले 15 ते 20 वर्ष ती तिच्या नातीचा शोध घेत होती. ती नात म्हणजेच तिची कमळी असते. आणि फायनली गौरी पण तुम्हाला माहितीच आहे की आपली जिवंत आहे. आणि अशा प्रकारे एक कुटुंब एक विचार अशा प्रकारे हे सगळं कुटुंब एकत्र येणार आहे. पण तुम्हाला बोललो होतो ना मी, कहाणीमध्ये खूप सारे ट्विस्ट येणार आहेत. कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की कामिनी तर ह्या खेळात अजून पण आहे आणि कामिनी तर ह्यांचं सगळ्यांचं सत्य एकत्र आल्याच्या नंतर शांत बसू तर शकत नाही ना. त्याच्यामुळे कामिनीचा विचार डोक्यामध्ये एकच असतो की काही जरी झालं तरी मी त्या कमळीला संपवूनच टाकणार आहे. आणि मित्रांनो ज्यावेळेस मात्र राजन अन्नपूर्णा आजींची कमळीची भेट होते त्यावेळेस मात्र शब्दच उरत नाही, कारण की राजन काकांनी आजपर्यंत त्यांच्या मुलीसाठी किती वर्ष वाट पाहिली होती, पण फायनली ती त्यांना भेटलेली असते. आणि त्यांना सुरुवातीपासून वाटत होतं की कमळी त्यांचीच मुलगी असणार आहे, कारण की तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं गुण सगळं काही ते गौरीसारखं आहे. पण मित्रांनो ह्या गौरीच्या मेमरी लॉसमुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. आणि पुढे ज्यावेळेस मात्र गौरीची पण आता सगळ्यांसोबत भेट होते त्यावेळेस अजूनच मोठा कहाणीमध्ये ट्विस्ट येतो. कारण तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की ह्या गौरीने आजपर्यंत आपल्या कमळीपासून एवढं मोठं सत्य लपवल्यामुळे बिचाऱ्या कमळीला एवढ्या वर्ष वाट बघावी लागली. पण फायनली कसं का होईना पण शेवट खूप चांगला झाला, कारण की सगळेजण एकत्र भेटले. पण आता कहाणीमध्ये अजूनच जास्त कुटाणे वाढणार आहेत, कारण की मित्रांनो एकीकडे आता कमळी ऋषीच्या लग्नाचं बोलणं, म्हणजेच आता कमळी ऋषीच्या लग्नाला आता काही जरी झालं तरी नयनताराला पण होकारच द्यावा लागणार असतो, कारण की तिने शब्द दिलेला असतो अन्नपूर्णा आजींना की तुमच्या मोठ्या नातीसोबत माझ्या ऋषीचं लग्न लावेल. आणि तिला आता लग्न लावावंच लागणार आहे, कारण की त्याच्याकडे ऑप्शन उरणार नाही. मग अशाच प्रकारे मित्रांनो कमळी ऋषी आणि ऋषीचं लग्न तर होईलच, पण मात्र नयनतारा कधीच आपल्या कमळीचा स्वीकार करणार नाही. त्यांची सारखी सतत भांडणं कटकारस्थान चालतच राहणार आहेत. आणि इकडे मात्र आपली गौरी सोबतच राजन अन्नपूर्णाजी ह्या सगळ्यांची भेट झाली, पण आता यांना संपवण्यासाठी कामिनी पण शांत बसणार नाही, सतत कटकारस्थान करतच राहणार आहे. तर खूप सारे ट्विस्ट, खूप सारे पुढे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे. त्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या शेवटचा ट्विस्ट पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.